श्रद्धा सबुरी भोजन मंडळाच्या वतीने पुढचा चेंडू पुढचा चेंडू सुरेखाचा चेंडू होता यष्टीच्या जवळून जाईल चेंडू काहीसा चेंडू समजला नाहीये एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे निनाद एक्स्ट्रा खेळाडू कुडकी एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा कुडकी पंकजच्या बॅट मधून आपल्याला हा पाहायला मिळतोय कणकणीत चौकार जातोय वन बाउस चौकार कुडकी एक्स्ट्रा खेळाडू पाठवा लवकर राहुल पंकजच्या जोडीला आलाय तो राहुल निनादचा पुढचा चेंडू पाहूया आणि मारला चेंडू पाहूया झेल होतो का आणि सुरेखाचा झेल स्वतःच्याच गोलंदाजीवर करण्याचा प्रयत्न होता परंतु झेल गडीला जाण झालाय एक जीवदान मिळतं इथे पंकजला पंकजच्या बॅट मधून 2 धावा धावसंख्येत वाढ होते धावसंख्या होती 8 धावसंख्या होते 8 गोलंदाज मारत होते निनाद आणि समोर आहे तो षटकरांचा पंकज षटकरांचा बादशाह मानला होता कुठे पहार आला कणकणीत पहार जातोय सीमारेषे पार येतोय 6 धावा पहिला षटकार पाहायला मिळाला तो पंकजच्या बॅट मधून एक मोठा पहार केला होता त्याने मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला पंकजच्या बॅट मधून चांगली अशी फलंदाजी करतो कुडकी संघाकडून पंकज एक नावाजलेला फलंदाज आहे षटकारांचा बादशाह मानला जातो धावसंख्येत वाढ होते धावसंख्या होती 14 धावा हरकोल संघ आलेला असेल त्याने नोंद करायची आहे दीड चेंडू डेड बॉल झाला बोललो ना तो ऐक गुड्डूचा पहिलाच एक खराब असा चेंडू झाला पाहूया 2-3 पाण्याचा पण समोर आहे तो राहुल एक सुरेख डायला टटोला चेंडू पाहूया चित्रक्षण पवार आणि तू जमिनीला गुदगुल्या करत जाणारा चेंडू जातोय सीमारेषे पार येतोय खणखणीत चौकार राहुलच्या बॅट मधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला पुढचा चेंडू गुड्डूचा पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतोय पुन्हा एकदा डेड चेंडू गुड्डूच्या पहिल्या चेंडूवरती तो पहिला चेंडू खराब टाकला होता दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला तो चौकार आला पाहूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा गुड्डू तयार आणि राहुल तयार सुरेख चेंडू होता
कमबॅक केलं तो पहिला चेंडूवरती चौकार दिला, दुसरा चेंडू निर्धाव चेंडू टाकला. सुरेखाशी गोलंदाजी गुड्डू याची. पुन्हा एकदा गुड्डू समोर आहे तो राहुल. पुन्हा एक खराब चेंडू, डेड चेंडू. कसं चेंडूची गती नाही सापडत आहे, लय नाही सापडत त्याला. एक अचूक टप्पा असं बोलतो ना, निर्धाव एक टप्पाच त्याला सापडत नाहीये. कोणत्या गतीने टाकू चेंडू. समोर आहे तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे तो राहुल आणि पंकज. पुन्हा एकदा गुड्डू आणि जातो राहुलच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. राहुलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला हा एक पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या होते या षटकाराच्या स्वरूपामध्ये स्कोरबोर्ड वरती 24 धावा. दुसरं षटक आहे गुड्डू याचं. पुन्हा पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतोय चेंडू. पुन्हा उचल मारला चेंडू, जात होतोय हवाई सफर षटकार. पुन्हा एकदा षटकार. चेंडू टाकला होता स्लॉट मध्ये पण त्याला पाठवला परफेक्ट लॉट मध्ये आलेला चेंडूला पाठवला तो पार्किंग लॉट मध्ये 6 धावांवरती. चला बाईतवाडीचे संघाचे संघ मालक राजेश भाई त्यांचं आगमन झालं आहे. पुढचा चेंडू पाहूया. खूप सुरेख चेंडू होता परंतु राहुलने काय केलं. राहुल रोटेटचा तो खूप खराब असा परंतु रनिंग बिटवीन द पंकजाची. आणि पाहूया पुन्हा खराब क्षेत्ररक्षण होतं. एक 3 धावा घेण्यात यश आलं ते राहुलला. एकदा चालू होतं कॉम्बिनेशन बघा किती दोन्ही फलंदाज कॉम्बिनेशन असलं ना तर परफेक्ट धाव आपल्याला निश्चित ते धाव पूर्ण करता येते. आपल्याला चपलता हरणाची चपलता अशी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये. पंकज आणि राहुल यांच्या फलंदाजीतून धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 33 धावा. चला पुढचा चेंडू पप्पू याचा पाहूया काय करतो तो. आणि पूर्ण पंकजच्या बॅट मधून पाहायला मिळाला हा एक गणागती पहार षटकार. धावसंख्या होती आहे 39 धावा. खरोखर मित्रांनो या मैदानावरती ना 70 ने 80 धावा पण सुद्धा होतात. 70 धावांचा मजल पोचले 3 षटकांमध्ये. मगाशी 45 धावांचं डोंगर रचलं होतं आणि आता सेकंड इनिंग मतलब दुसरा सामना चालू झाला तो कुडकी आणि वालवटी यांच्यामध्ये आजूबाजूचे संघ आहेत त्यांच्यामध्ये मजल पोचले. दुसरा षटक चालू होतं. अमृत दुसरा गोलंदाज येतो वालवटी संघाकडून अमृत. अमृत पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतो आणि हा नो चेंडू होता परंतु पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या चेंडूवरती. खराब असा क्षेत्ररक्षण होतं. नो चेंडू होता परंतु नो वरती झेल धरणीला दान झालं. खराब चेंडू. चला भांडवली संघाचे खेळाडू आपल्या लाईनमॅनचं काम पार पाडायचं आहे. टी शर्ट घातलेले आहे गोटल चषकाचं त्यांनी सगळ्यांनी लाईनमॅनचं काम पाहायचं आहे. भांडवली संघ चला बॉल आपल्याकडे खूप कमी आहे तिकडे लाईनमॅनचं काम पाहायचं आहे कारण षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतात. अमृत त्याचा पुढचा चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतोय. हा सुरेखा चेंडू होता एक निर्धाव चेंडू ठरला असता पण रक्षकाने खराब असं क्षेत्ररक्षण केलं.
आणि एक धाव घेण्यात यश आलं ते पंकजला. अमृत पुन्हा एकदा अमृत 2-3 पावलांचा रनअप सामना करेल तो राहुल. पुन्हा एकदा खूप यष्टीच्या बाहेरून जाणार चेंडू. पंचांनी दुपारच्या सत्रात पंच कवायत करतायत आणि दोन्ही हात समांतर करतायत. एक वाईटच्या स्वरूपात धाव मिळते कुडकी संघाला. धावसंख्या होते 44. त्याला हरकत संघाचं आगमन झालेलं आहे. हरकत संघाचं आगमन झालंय त्याने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला पुढचा चेंडू अमृताचा पाहूया कोणत्या पद्धतीने हाताडे समोर आहे तो पंकज आणि हवाई सपार केलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. परंतु मिडाटच्या दिशेला चेंडू 2 धावा पूर्ण केल्या त्या पंकजने. धावसंख्येत वाढ होते 46 धावा. अजून काही चेंडू शिल्लक. पाहूया किती धावा जोडतोय पंकज आपल्या संघासाठी. आणि समोर गोलंदाज आंबरूत. हो पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू होता पण चौथी धाव घेण्यात यश आलं ते पंकजला. अमृत चांगल्याशी गोलंदाजी करतोय. अजूनपर्यंत अमृतच्या गोलंदाजीमध्ये मोठा प्रहार आलेला नाही आहे. मोठा प्रहार येतो का पाहूया या गोलंदाजीवर. आणि होता तो राहुलने मारण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच आहे. चांगल्याशी क्षेत्ररक्षण करतोय. एकच धावावर समाधान मागेल तो राहुलला. दोन चेंडू आहेत. पाहूया मोठा फटक्याची आवश्यकता आहे. मोठा फटका येतोय का पाहूया. पंकजच्या बॅट मधून पंकज षटकारांचा बादशाह मानला जातो परंतु त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय अमृत. आणि मारलेला चेंडू उचलून पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. आणि झेल होता परंतु खूप हार्ड झेल होता. आणि हा राहुल बाद होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु राहुल बाद होतोय. कुडकी संघाला पहिला झटका लागतो. धाव संख्या होते एक गडी बाद. 50 धावा 50 पहिला स्कोर हाय स्कोर आहे कुडकी संघाचा. धावा त्याची जागा सांभाळत होतोय आदित्य. चला शेवटचा चेंडू असेल मला वाटतं. काय घडतंय काय बिघडतंय शेवटच्या चेंडू पंकज. आणि फुलटा चेंडूला दिशा दाखवली. आला होता लॉट मध्ये पाठवला त्याला सरळ पार्किंग लॉट मध्ये येतोय खणखणीत षटकार. धाव संख्येत वाढ होते 56. 57 ला विन. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कुडकी संघ. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला फक्त 15 मिनिटं दिली जाते. 15 मिनिटाच्या मध्ये सामना आपल्याला संपवायचा आहे. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये.
यो दिसतोय साधा भोला बोलू दादा चला सामना लवकर चालू करा कर्णधार. चला लवकर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दुपारचं सत्र चालू झालं, अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. हा दुसराच सामना चालू आहे. घाई करा पंच, लवकर लवकर घाई करा. पंच आम्हाला खूप चांगले लाभलेत. साई बाबा रतन झाला कपाली प्रदीप आंबेकर. त्यांनी कपाली लावली होती चला एक्स्ट्रा खेळाडू यायचा आहे. जिंकला भिवंडी आमच्यामध्ये आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आमच्यामध्ये आला रे आला चकडेवाला आला रे आला चकडेवाला नमस्कार चला फलंदाज लवकर मैदानावरती यायचं आहे आणि आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आज्यामध्ये यो संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आज्यामध्ये यो अमोल दादा शर्यत जिंकला बोलवली आज्यामध्ये चला गोलंदाज मार्क वरती कुडकी संघाकडून बोलवली आज्यामध्ये यो दिसतोय साधा बोला संदीप दादा भिवंडीवाला चला लवकर लवकर समजलाय. विराज दिसतोय साधा विराज संदीप दादा भिवंडीवाला यानंतर होणारा सामना. हे साई बाबा चला यानंतर होणारा सामना हरकोळ आणि संदेरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचे येतात टॉस का बॉस मध्ये. चला लवकर घाई करा संदेरी आणि हरकोळ. संतोष मामा यांचं स्टेजवर आगमन झाले चला आणि विटी करायची आपली लवकर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा चला मध्यंतर झालंय आपल्या लवकर हरकोळ संघ आणि संदेरी संघाचा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं नाणेफेकीसाठी. एका जीवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा गोलंदाज मार्कसाठी येतोय पंकज. तोटा मोठ्या मनाचा हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा त्याला कमी निनाद आणि भूषण नाव वाजलेले फलंदाज वालवाटी संघाकडून गोलंदाज मार्क वरती येतो तसा पंकजची फलंदाजी पाहायला मिळेल, तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया काय चेंडू टाकलाय, खूप एसटीच्या जवळून जाणार चेंडू. कायसा चेंडू कुणाला समजला का? मला तर समजला नाहीये, फलंदाजाला नाहीये समजलेला चेंडू. एका निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो गोलंदाज पंकज. आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा बघा काय गोलंदाजी करतोय, पंचांची बॅट मारतोय. एलबीडब्ल्यू पण आपल्याकडे हा नियम नाहीये. एकच सुरेख चेंडू टाकतोय तो पंकज. हे नावलंय काढलेला पंकज याच खेळाडूला ना मी कित्येक वर्ष अनुभवतोय. बाई बघा सोन्यानं सजला हे गाणं बंद कर. चांगल्याशी गोलंदाजी करतोय तो पंकज. दोन निर्धाव चेंडू टाकले आणि तिसरा चेंडू वरती एक लॉंगांच्या दिशेला मारला चेंडू. निगादनी एक क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे एक धाव पूर्ण केली. एकच धावावर समाधान मागत निदादला. निदादनी खातं खोललं संघाचं आणि आपलं सुद्धा खातं खोललं एक धावाने. तसेच गोलंदाज मार्क वरती कुडकीचा वाघ पंकज षटकारांचा बादशाह मानला जातो. स्वतःच्या जीवावरती खूप काही घडवलंय त्याने, खूप काही सिद्ध केलंय. आणि बघा ट्रिपलला चौथ्या चेंडूवरती उडवला तो सरळ ट्रिपलला. भूषण याचा भूषणला परत माघारी पाठवतोय पंकज. एक चांगल्याशी गोलंदाजी करतोय. चला संदेरी संघाचा कर्णधार आला असेल तर नाणेफेकीसाठी याचं भूषणची जागा सांभाळ येतो रतन. चांगल्याशी गोलंदाजी करतोय पंकज. जशी फलंदाजी साजेशी केली तशीच गोलंदाजी साजेशी करतोय. 4 चेंडू टाकले आणि एकच धाव दिले तो पंकजने.
रतनने पहिला चेंडू लांगाच्या दिशेला टटवला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एकच धावावर समाधान मानलं गेलं. रतनला खाता खाल्लं. रतनने संघाच्या खात्यामध्ये भर पडते. 1 धावाची धावसंख्या होते. 1 गडी बाद 2 धावा. मोठा फटक्याची जरूरत आहे आपल्याला इथे सामन्यापर्यंत पोचायचा असेल तर. पुढचा चेंडू पंकजाचा पुन्हा बॅक साईडला जाण्याचा प्रयत्न लॉंगांच्या दिशेला मारला चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षण तैनात असलं. एकच धाव समाधान मागेल ते. चला घाई करा. हरकोल आणि संदेरी जर आले असेल तर नाणेफेकीसाठी याच आहे. भांडिवली आणि टोल नितीन हे संघ आले असेल त्यांनी सुद्धा यायचं आहे. भांडिवली आणि टोल. संधारी संघाचं कर्णधार विशाल दादा भावे. आपला होम ग्राउंड आहे तर आपल्या मुलांना लवकरात लवकर तयार करा आणि लवकर मैदानावरती पाठवा नाणेफेकीसाठी. युवराज कोण आहे बॉलर? हर्ष गोलंदाज साठी येतोय. हर्ष हरकोल संघाचा कर्णधार आणि संदेरी संघाचा कर्णधार दोघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लवकर लवकर, आपल्याकडे वेळ नाहीये. वेळाच्या आधारे आपल्याला सामने खेळले पाहिजेत. हरकोल संघाचे कर्णधार आणि संदेरी संघाचा नितीन आंबेकर यांचे संघ घेऊन आलेले मैदानावरती. 2 कर्णधारांची पहिली ते आवड निवड होती. सामन्याला गळतनी घातलं म्हणजे कुलकी संघ सध्या वरचढ दिसतोय. हरकोल संघाचा कर्णधार वारंवार आपल्याला सांगण्यात येते की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर संदेरी संघाचा कर्णधार संदेरी संघाचा कर्णधार कोण? संदेरी संघ हॅलो विशालदादा भावे. आपला संघ येतोय की नाही, खेळवणार आहेत की नाही, समोर बसले विशालदादा भावे. चला कर्णधार पाठवा. चला संदेरी संघाचा चला आपल्याला पाठीमागे कुणाला दुपारनंतर भूक वगैरे लागली तर आपल्या पाठीमागे संदेरी संघाचं मोंटू याने आपल्याला खाण्यासाठी अंडापावची गाडी टाकलेली आहे.
मोंटूने आपल्या संदेरी संघाला तरी पाठवायचा आहे. सर्वांना एक एक अंडापाव खाऊन जरा जोश येऊ दे. बोला ना तो काय समोर धावसंख्या होते होती 16. आहे तिथं. तू ये इथं तू इथंच ये मी बसतो बाहेर. ये इथं बोल तू. मला वाटतं दुसरा षटकार सुद्धा आलेला आहे. धावा संख्या झाले ते धावा 22 धावा झालेत आतापर्यंत. आणि 22 धावामध्ये मला वाटतं जवळ अजूनही जिंकायचं असेल ना तर 35 धावांची गरज. 6 चेंडू आणि 35 धावा बॅक टू बॅक 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावेच लागणार. फलंदाज ट्रॅकवर आहे तो राहुल आणि रतनला जशी पंखांनी फलंदाजी केली ना त्याची फलंदाजी करावी लागेल राहुलला. परंतु काही घडू क्रिकेटचा मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानावर शेवटच्या क्षणापर्यंत जर का शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत कोणी गॅरंटी घेत नाही. म्हणतो तर क्रिकेटचा खेळ सध्या तरी गोलंदाज नेम आदित्य कुडकी संघाकडून एक नावाजलेला संघ ज्याने बॅक टू बॅक आणि आलाय मोठा फटका आला. परंतु जाल में फस गई मछली बडी मछली जाल में फसी आणि फलंदाजाला माघारी धाडलंय. पहिल्या चेंडूवरती विशालजी भावे कुठे असे संदेश संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकसाठी याच्या वारंवार आपल्याला सांगतोय. सेकंड इनिंगची सुरुवात होते. गुड्डूला 5 चेंडूवरती 5 षटकार मारावेच लागेल. परंतु आता खाली आपल्याला जाऊन देवावर भरोसा करावा लागेल. एखादा मोठा फटका एखादा नो चेंडू जर का आला त्याला मोठा फटका आला तर संघ विजयापर्यंत नेऊ शकतो. परंतु नाही हे तडजोडचं प्रकरण नाही चालणार. पंच आमच्याकडे बोलतात का? पंच निर्धाव चेंडू दिलाय. पंचाला काही खेळाडूला काही समजलं नाही पण चेंडू जातोय निर्धाव. आणि मला वाटतं संदेश संघाचा कर्णधार आली तर विशाल भाऊ. चला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर कायची गोलंदाजी आणि मला वाटतंय खराब आणि डेट चेंडू देते. डेट आमच्याकडे पंच बोलतात. आणि ह्याच दरम्यान माणगाव तालुक्यातून एक मोठा संघ हरकोल संघ यांचा लढत होणार आहे. मधल्या तालुक्यातून संदेश संघासमोर 2 बलाढ्य संघाची लढत. आणि भांडिवली संघाच्या खेळाडूंना विनंती येतो आपण लाईनमॅन साठी यायचं आहे. विशालजी त्याला नाणेफेक करून घ्यायचं. विशाल भावे नाणेफेक करून घ्यायचं संदेरी. आणि मला पंच किती चेंडू शिल्लक आहेत? 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूवर आला नाही मला वाटतं खराब चेंडू आलाय. दोन संघाची लढत होणार. एक साईडला संदेर तर दुसऱ्या साईडला हरकोल संघ. दोन संघाची लढत होणार आहे. एक साईडला बघा शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनतात. आणि मला वाटतं शेवट गोड केलंय की काय नाही. परंतु पराजय झाला. पराजय संघाला अभिनंदन आणि विजय संघाला सुद्धा शुभेच्छा असतील. आणि ह्या मॅचचा